माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला यांची विशेष कार्यवाही IPL क्रिकेट सट्टा जुगार खेळणारे 2 आरोपितांना अटक करून त्यांची ताब्यातून 34,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दिनांक 11/4/2026 रोजी पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथील तपास पथक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 20:30 वाजताचे सुमारास देशमुख फैल बाजूचे FCI गोडाऊन अकोला च्या भिंतीला लागून मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी आरोपी नामे 1. शुभम कैलास थोरात, वय 30 वर्ष, व्यवसाय MR, रा बाबा रायटर चाळ देशमुख फैल अकोला. 2. शिवमोहन उर्फ भोला हरिमोहन यादव, वय 36 वर्ष, व्यवसाय मजुरी, रा वरवट बकाळ जुनं बुलढाणा, हमू बाबा रायटर चाळ देशमुख फैल अकोला. हे त्याचा मोबाईल फोन, व्हॉट्सॲप, ज्यामध्ये IPL क्रिकेट खेळ CSK vs DD यावर क्रिकेट सट्टावर ऑनलाईन पैसे लावून IPL क्रिकेट सट्टा नावाचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांची ताब्यातून 2 मोबाईल फोन व नगदी 1,200 रुपये असा एकूण 34,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपितांना खाईवाडी करून कोणाला देता याबाबत विचारपूस केली असता त्यांनी 1. मोहित शर्मा, 2. हर्षल चाळसे अकोला यांचे नाव सांगितले असून फरार आरोपितांचा शोध घेणे सुरू आहे. वर नमूद आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथे अप 314.26 कलम 12 महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कामगिरी माननीय श्री अर्चित चांडक सा, पोलीस अधीक्षक अकोला, श्री BP रेड्डी सा, अप्पर पोलीस अधीक्षक सा, श्री सुदर्शन पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिरीष खंडारे, पोलीस निरीक्षक, प्रदीप जोगदंड, निलेश गायकवाड, पोहवा दादाराव टापरे, पोकॉ श्याम मोहले, अनिल धनभर, इमाम चौधरी, मपोकॉ माधुरी लाहोळे, अभिजित इंगळे, प्रेम नांदोकार सर्व नेमणूक रामदास पेठ अकोला यांनी केली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.